नमस्कार. मी डॉक्टर आनंद काळे. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयोजकांचे आभार मानू इच्छितो की या निमित्ताने मला सावरकरांच्या गणेश प्रार्थना या कवितेचे निरूपण करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाची जी अधोगती झाली त्याचं वर्णन सावरकरांनी या स्तवनामध्ये केलं आहे आणि गणेशाला साकडं घातलं आहे की ही जी अधोगती समाजाची होत आहे त्यातून तू आम्हाला तार. या स्तवनात ध्रुवपदाखेरीज 3 कडवी आहेत. प्रत्येक कडवं एका समाजाबद्दल सांगून जातं. जरी 3 समाज सावरकरांनी निवडले असले तरी ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं मला वाटतं आणि एकंदरच हिंदू समाजाची त्यावेळेसची स्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे. आपण ध्रुवपदापासून सुरुवात करूया. हे सदया गणया तार. सदया म्हणजे दया असलेला आणि गणया म्हणजे गजानन. हे दोन्ही शब्द आपण फारसे वापरत नाही. सदया गणया हे मला असं वाटतं सावरकरांनी दिलेले मराठीला आणखी 2 शब्द आहेत. सावरकरांनी मराठीला अनेक नवीन शब्द दिले जसे महापौर, नगरपालिका, दिग्दर्शक, मध्यांतर इत्यादी इत्यादी. तर हे 2 शब्द सावरकरांनी या स्तवनात सुरुवातीला वापरलेले आहेत. ते पुढे असं म्हणतात, सदया गणया तार तुझ्यावरी भार, तू माय बापा आधार. या समाजाला या अधोगतीपासून सोडवण्याचं काम आता तुझ्यावर आहे. तुझ्यावरच हा सारा भार आहे आणि तू आम्हाला मायबापासारखा आधार आहेस, तर कृपया तू आम्हाला यातून सोडव. पहिलं कडवं हे ब्राह्मण समाजाबद्दल लिहिलेलं आहे की ती देशशत्रू भूतली. या भूतलावर या देशात अनेक देशाचे शत्रू झाले. ऋतशत्रू सहाही परी. ऋत या शब्दाचा अर्थ हरणारा असा होतो आणि कुठले हे शत्रू? हे षड्रिपू, सहाही परी, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. हे जे 6 शत्रू आहेत त्याला ब्राह्मणांनी जिंकलं आणि ते जसं जिंकलं तसंच त्यांनी देशावर आलेले हे जे देशाचे शत्रू होते त्यांनाही नष्ट केलं. कसं नष्ट केलं? शापे वा सुशरे जाळी. शापाने. ब्राह्मणांचा शाप हा अतिशय घातक आणि खरा होणार असतो असं समजलं जातं. शापे वा सुशरे. सुशरे या शब्दाचा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि एका ठिकाणी कोलॉन डिजिटल संस्कृत डिक्शनरीमध्ये सुशर या शब्दाचा अर्थ इझिली ब्रोकन असा आहे. तर त्यानुसार सुशरे म्हणजे ब्राह्मणांनी सहजपणे या शत्रूंना मोडून काढलं. तो ब्राह्मण आता खाई परक्या लाथांचा बामार. असा हा तेजस्वी विद्वान ब्राह्मण आज इंग्रजांच्या काळात परक्यांच्या इंग्रजांच्या लाथांचा मार खातो आहे. दुसरं कडवं हे राजपूत समाजाबद्दल लिहिलेलं आहे. त्यामध्ये सावरकर असं म्हणतात, देशावर हल्ला झाला, पुरुष तो लढून मेला. भारतावर ज्या काही परकीयांचं आक्रमण झालं त्यामध्ये राजपुतांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला, शौर्याने ते लढले आणि त्यातील पुरुष हे वीरगतीस प्राप्त झाले. तसंच स्त्रीगिळी अग्निकाष्ठ आला. परकीयांच्या हातात पडू नये म्हणून राजपूत स्त्रियांनी जोहार केला आणि त्या चितेमध्ये त्यांनी उडी मारली स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी. अशा त्या राजपूत समाजाची आजची स्थिती काय आहे? रजपूत परी त्या परवशतेचे भूत पछाडी तार. त्या
पारतंत्र्याचं जे भूत आहे ते आज या राजपूत समाजाला मागे लागलेलं आहे. राजपूत समाजाला त्याने पछाडलं आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये सावरकरांनी मराठा समाजाचं वर्णन केलं आहे. अटकेला झेंडा नेल. आपल्याला माहिती आहे, जेव्हा उत्तरेवर मराठ्यांनी पेशव्यांच्या नेतृत्वात चढाई केली तेव्हा उत्तरेमधील अटक नावाचं एक ठिकाण होतं जिथे त्यांनी आपला भगवा झेंडा फडकवला. म्हणून आजही आपण म्हणतो, कुठली मोठी गोष्ट केली की अटके पार झेंडे नेले. अटकेला झेंडा नेला, रिपू कटका फटका दिधला. रिपू म्हणजे शत्रू, कटका, कटक या शब्दाचा संस्कृत शब्दाचा अर्थ असा होतो की सैन्य. शत्रूच्या सैन्याला फटका दिला, त्यावर आक्रमण केलं, त्याला मोडीत काढलं, दिल्लीचा स्वामी झाला. याच चढाईमध्ये मराठ्यांनी दिल्ली देखील काबीज केली होती, पादाक्रांत केली होती. तो शूर मराठा पाही तयाचे खाईन कुत्रा हाल. आपण बोलीभाषेत म्हणतो, एखाद्याची स्थिती खूपच वाईट किंवा लज्जास्पद झाली की त्याचे हाल कुत्रा पण खात नाही. तसं मराठ्यांची स्थिती ही कुत्रा पण हाल त्यांचे खात नाही अशी झालेली आहे. सावरकरांनी गणरायाला ह्या सर्व समाजांना या सगळ्या अधःपतनापासून तारून नेण्याची जी प्रार्थना केली आहे तीच ही गणेश प्रार्थना. आज गुलामगिरीच्या संकटातून जरी हे समाज सुटले असले इंग्रजांच्या गुलामगिरीतून, तरीसुद्धा आपलं जे गतवैभव होतं, जो धाडसीपणा, जी विद्वत्ता या समाजामध्ये होती, हे समाजाचे गुण त्यांना परत मिळवण्यासाठी आजही या समाजांना खूप कार्य करावं लागणार आहे. सावरकरांनी नेहमीच समाज उत्थानासाठी प्रयत्न केले आणि आपल्या प्रयत्नांना ईश्वराचा अनुग्रह असावा म्हणूनच त्यांनी गणेशाला ही प्रार्थना केली असावी. आज जर सावरकर हयात असते तर आजच्या समाजाचं उत्थान करण्यासाठी कदाचित त्यांनी अशीच एखादी गणेश प्रार्थना गणरायाला केली असती, याबद्दल शंका नाही. नमस्कार, धन्यवाद.